शेतकरी मित्रांनो नमस्कार. नेहमीप्रमाणेच आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे आपण आपल्याच ऊसाच्या प्लॉटमध्ये. तर आजचा विषय काय माहिती आहे का? तर प्रत्येक शेतकरी काय करत असतो, आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतो. त्याच्यामुळे त्याच्या उत्पादनामध्ये वाढ होण्यास ती काय करत असते, असा त्याचा प्रयत्न असतो. आपण काय केलं होतं मागच्या 2-3 वर्षापूर्वी, म्हणजे 2022-23मध्ये आपण आपल्या याच शेतामध्ये विहीर काढली होती. 40x50ची विहीर खोदली होती. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं होतं, आपल्या प्लॉटमधले साधारणतः एक 25 ते 30 गुंठ रान उकरून त्याच्यामध्ये याची भर घातली होती. जेणेकरून काय होईल, आपल्याला त्याचं म्हणजे पावसाळ्यामध्ये जे पाणी आहे तर ते जमिनीमध्ये मुरेल आणि परत डिसेंबर ते मार्च, एप्रिल, मेपर्यंत आपल्याला त्याचं पर्क्युलेशन होऊन आपल्याला फायदा होईल, असं आपलं म्हणजे गणित होते. त्या हिशोबाने आपण काय केलं होतं, आपला जो प्लॉट आहे या प्लॉटमधलं आपण काय केलं होतं, रान जे आहे तर ते उकरून व्यवस्थित भरून घेतलं होतं. आता इथं पहा ऊस कसं आहे, इथं रान उकरलेलं नाही, परंतु इकडं पहा, आता याच प्लॉट मला इथं पाठीमागच्या साईडला पहा, हे जे रान आहे तर ते आपण काय केलं होतं, उकरून याच्यामध्ये भर घातली होती. आणि पुढच्या साईडला जे आता इथं हे जे दिसत असेल, हे आपण आपल्या शेतामध्ये CCTV बसवला आहे आणि तो विहिरीवरच आहे. पुढच्या साईडला तुम्हाला जाऊन दाखवतो. तर हे जे रान आहे तर ते आपण उकरून घेतलं होतं, जेणेकरून काय होईल, इथूनच आपल्या विहिरीला पर्क्युलेशन होईल आणि पाण्याचा निचरा होऊन पावसाळ्यामध्ये आपल्या पिकाला याचा फटका बसणार नाही, ह्या हिशोबाने आपण केलं होतं. परंतु आता यावर्षी काय झालं, पावसानं थोडीफार ओढ दिली आहे, त्याच्यामुळे पाण्याची कमतरता जाणवायला लागली आहे. आणि सध्या आता काय झालं आहे, माहिती आहे, याच्यामध्ये किती जर पाणी दिलं तरी काय होईल, रान भरल्यामुळे ते पाणी जे दिलेलं पाणी आहे ते पूर्णतः खाली चालले. याला ड्रीप होते, ड्रीपनं पण पाणी जायला म्हणून आपण ड्रीप काढून टाकली. आणि सध्याला आपण काय करायला, पाट पाण्यानं पाणी द्यायला. आता इथं पाहू शकता आपण, पाट पाणी चालू आहे. परंतु काय व्हायला लागले, रानात भर असल्यामुळं खाली रान पोकळ आहे, त्याच्यामुळे जे दिलेलं पाणी आहे तर ते मुळाच्या अगोदर डायरेक्ट जमिनीमध्ये जायला आणि त्याचा टेवा आपल्या पिकाच्या मुळापर्यंत जाई नाही. तर कधी-कधी मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये याचा आपल्याला फायदा झाला. कारण का पाऊस काळ आहे, तो मेपासूनच चालू झाला होता. त्याच्यामुळं जे रानामध्ये ओल आहे ऑलरेडी पहिली, तर त्या ओलीला ओल मिळत होती पावसाची आणि त्याचा फायदा आपल्याला होत होता. आणि जो पावसाचा अतिरेक होत होता, तो पाणी जे आहे तर ते निचरा जात होतं. परंतु यावर्षी तसं झालं, उलटं झालं. पाण्याचा फटका बसायला, एकतर पाणी कमी आणि याला जो नंबर येणारा पाणी द्यायचा तो कमी वेळामध्ये आला. तर मूळ मुद्दा असा आहे की बाबा, आपण आपल्यात कधी-कधी करत असतो, ते कधी फायदा देऊन जातं तर कधी चूक देऊन जातं. 2 वर्षामध्ये आपल्याला ह्यानं फायदा दिला, परंतु यावर्षी आपल्याला याचा फटका बसायला लागला. कारण का, एक तर पाण्याची कमतरता जाणवली आणि दुसरं म्हणजे जे पाणी जेवढं देतोय तेवढं आपल्या पिकांपर्यंत पोहोचत नाही. त्याच्यामुळे कधी-कधी आपण हे जे प्रयोग केले असते, कधी आपल्या अंगलट यायला सुरुवात होते. त्याच्यामुळे विचारपूर्वक काही गोष्टी केल्या तर त्याचा फायदा होत असतो. आता इथंच पुढच्या साईडला जो आहे, जिथं रान उकरलं नाही तिथं 15-16 कांड्यावर ऊस आहे इकडं पूर्णतः. परंतु आपण विहिरीच्या भोवतणी जे पाण्याचं पर्क्युलेशन होण्यासाठी केलं होतं, तर त्याच्यामुळे हे तर जे आहे तर ते ऊसाची थोडीफार ह्यावर्षी वाढ थांबलेली आहे. तर ही होती माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे कोणी आपले शेतकरी मित्र आहेत ते असं कोण करण्याचा विचार आहे, त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.